रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा ठप्प झालाय। गॅसला पर्याय म्हणून अनेक जणांनी चुली पेटवायला घेतल्यात। रत्नागिरी शहरामधील शिवभोजन थाळीला देखील सिलेंडर तुटवड्याची झळ बसली आहे। चूल पेटवत शिवभोजन थाळी सध्या चालवली जाते, पण या थाळीमधून चपाती गायब झाली आहे। हॉटेल्समधला मेनू देखील मर्यादित आहे। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी। गॅस सिलेंडरचा तुटवडा आणि त्याचा परिणाम दिवसेंदिवस आता कोकणातल्या हॉटेल व्यवसायात देखील होत आहे। एकंदरीत कोकणात सध्या हॉटेल व्यावसायिकांनी चुलीला पसंत द्यायला सुरू केलेली आहे आणि अर्थात ही संख्या वाढते। म्हणजेच जी लोक किंवा जे हॉटेल व्यावसायिक चुलीचा वापर करतात यांची संख्या आता हळूहळू वाढू लागलेली आहे। काही मेन्यू इथं तयार केले गेलेले आहेत। विशेष म्हणजे इथं शिवभोजन देखील दिलं जातं आणि ते शिवभोजनसाठी देखील किंवा ही शिवभोजन थाळी बंद होणे यासाठी देखील प्रयत्नशील केले गेलेले आहेत। परिस्थिती नेमकी कशी आहे आणि हा पर्याय आणि हे सगळं होत असताना चव राखणं किंवा ग्राहकांचा प्रतिसाद कसा मिळतोय? गेले 5-6 दिवस सिलेंडरचा पुरवठा होत नाही आहे आणि जो काही आमच्याकडे साठा होता तो जवळपास संपत चाललेला आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्याकडे रत्नागिरी आपण बस स्टँडच्या इथे हॉटेल आहे आणि आपण शिवभोजन केंद्रसुद्धा चालवतो। जवळजवळ दिवसाचे 150 लोक आपण शिवभोजन घेत असतात आणि अशा जे नेहमी गरीब आणि गरजू लोक आहेत त्यांचा जी जेवणाची समस्या आहे ती कुठे खंडित पडू नये म्हणून आम्ही लास्ट पर्याय म्हणून हे चुलीवरचं जेवण आता आम्ही आजपासून सुरू केलेलं आहे। शिवभोजनसुद्धा आज सकाळपासून आम्ही हे चुलीवर बनवलेलं आहे। हॉटेल्सच्या काही मेन्यूवरती तुम्ही कात्री लावले? हॉटेलच्या मेनूमध्ये बहुतेक मेनूवर कात्री लागलेली आहे। तळणीचे पदार्थ आम्ही कमी केलेले आहेत। जे एका वेळेला तयार जास्त होणारा मेनू तो आम्ही जास्त बनवण्यावर भर देत आहे। वरण भात भाजी वगैरे असं करून आपण एक मेनू असं आपण आज चालू केलेला आहे। तसे दिवस पुढे जातात ना त्यानुसार ही संख्या किंवा ही समस्या जी आहे ती गंभीर होते आणि चुलीवर येणाऱ्या हॉटेल चालकांची संख्या देखील आता हळूहळू वाढणार आहे। अर्थातच हे संकट किती काळ अजून राहतं त्यावरती सगळं भवितव्य अवलंबून राहणार आहे। पण रत्नागिरी शहरामध्ये किंवा कोकणात विशेषतः आता चुलीला प्राधान्य द्यायला सुरुवात झाली आहे। कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।